आजची जीवनशैली पूर्णपणे तंत्रज्ञानाभोवती फिरते आहे. स्मार्टफोन, सोशल मीडिया, AI साधने यामुळे माहिती सहज मिळते. संपर्क वाढतो, कामे सोपी होतात. मात्र याच तंत्रज्ञानाचा अतिरेक विशेषतः तरुणांमध्ये दिसून येतो. सतत स्क्रीनसमोर राहणे, मोबाईलशिवाय अस्वस्थ वाटणे, ऑनलाईन जगातच जास्त वेळ घालवणे ही लक्षणे आता सामान्य होत चालली आहेत. तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे तरुणांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. सतत मोबाईल वापरल्यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते, झोपेचा वेळ बिघडतो आणि थकवा, चिडचिड, डोकेदुखी यासारख्या समस्या वाढतात. झोपेचा अभाव थेट मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतो, ज्यामुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते आणि अभ्यास किंवा मनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. संशोधनानुसार दररोज दीर्घकाळ सोशल मीडियावर सक्रिय राहिल्याने तणाव, चिंता आणि नैराश्याचा धोका वाढतो. लाईक, शेअर, कमेंट्स आणि सतत अपडेट्स पाहण्याची सवय मेंदूतील व्यसनाशी संबंधित भागांना उत्तेजित करते आणि यामुळे हळूहळू मानसिक अवलंबित्व तयार होते आणि फोन हातात नसेल तर अस्वस्थता जाणवते, जी व्यसनाची लक्षणे आहेत. तंत्रज्ञानाच्या अतिरेकामुळे आज डिजिटल डिमेन्शियासारखी संकल्पना समोर येते आहे आणि यामध्ये स्मरणशक्ती कमकुवत होणे, लहान सहान गोष्टी विसरणे, एकाच वेळी अनेक कामे करणे कठीण जाणे अशी लक्षणे दिसतात. सतत मोबाईलवर अवलंबून राहिल्यामुळे मेंदूचा नैसर्गिक विचार आणि आठवण ठेवण्याचा वापर कमी होतो. सोशल मीडियावर दिसणारे सतत आनंदी, यशस्वी आणि परिपूर्ण आयुष्याचे चित्र तरुणांमध्ये तुलना, न्यूनगंड, सामाजिक चिंता निर्माण करते. स्वतःचे आयुष्य कमीपणाचे वाटू लागते. आत्मविश्वास कमी होतो, एकटेपणाची भावना वाढते आणि म्हणूनच तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असला तरी त्यावर नियंत्रण ठेवणे, डिजिटल ब्रेक घेणे, प्रत्यक्ष संवाद, व्यायाम आणि पुरेशी झोप यांना महत्त्व देणे हे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.